morning, students. Myself, Rajendra Tukaram Godbole. I am computer instructor at Nageshwar High School, Larzari, and Jizamata High School, Dharmapur. Today, we are going to learn the topic telecommunications and internet. जसं की आपण विद्यार्थी मित्रांनो पाहतो की इंटरनेट हे सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत अनिवार्य अशी गोष्ट आहे, परंतु या इंटरनेटच्या पाठीमागे कुठल्या पद्धतीनं आपल्या मोबाईल पर्यंत किंवा संगणकापर्यंत इंटरनेट हे ऍक्सेस केलं जातं किंवा आपल्या इंटरनेट आपल्या मोबाईलवर येतं, याचा आज आपण एक ओव्हरलुक बघणार आहे. तर हा 9वीचा टॉपिक आहे, इंटरनेटची ओळख. तर इंटरनेटचं एक बेसिक टेलिकॉम मॉडेल आहे. कम्युनिकेशन चॅनल, कम्प्युटर आणि वापरकर्ता या दोघांमध्ये जे काही चॅनल आहे, तर ते चॅनल आपण वेगवेगळ्या माध्यमातून बघतो. केबलद्वारे किंवा विना केबल म्हणजे त्याला वायर, बिनतारी यंत्रणा आपण असं म्हणतो. तर हे त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे. चॅनलचा इंटरफेस आहे, कम्प्युटर आहे आणि मधलं मीडियम आहे. तर ते मीडियम आधी आपण बघणार आहे, नंतर आपण इंटरनेटची माहिती घेऊ. तर अगदीच आपल्याला माहित आहे की इंटरनेट हे कुठल्या तरी माध्यमानं जोडलं जातं. म्हणजे एका संगणकापासून दुसऱ्या संगणकापर्यंत जोडणे म्हणजेच इंटरकनेक्शन. तर आपण पाहतो की आपला मोबाईल सुद्धा इंटरनेटला जोडलेला आहे, परंतु त्याला कुठलं वायर नाही. परंतु संगणक जोडताना एक आधीच्या काळात आपण पाहिलेलं आहे की ते वायरने जोडलेलं आहे. तर ते वायर आपण त्याचा पहिला प्रकार आहे ट्विस्टेड वायर. म्हणजे त्याला ट्विस्टेड म्हणजे आपण पीळ देऊन केलेलं वायर असं म्हणू शकतो. कोएक्सियल केबल आपल्याला इथे दिसत आहे की हे कोएक्सियल केबल आहे. हे आपल्या जे आपल्या टीव्ही मध्ये सुद्धा जे जोडलं जातं, तर ते हे केबल जोडलेलं असतं. त्यानंतर फायबर ऑप्टिक हे आता सध्याची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि हे अत्यंत वेगवान असं केबलचा प्रकार आहे. त्यानंतरचा प्रकार आहे वायरलेस, म्हणजे विदाऊट वायर आपण इंटरनेट जोडलं जाऊ शकतं. सो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल थोडंसं इंग्रजीमध्ये सांगतो मी की आपल्याला दोन्ही भाषा अवगत व्हाव्यात, कारण पूर्ण इंटरनेट ही कन्सेप्ट इंग्लिश भाषेमध्ये आपल्याला दिसते. तर ट्विस्टेड पेअर केबल मीन्स देअर आर 4 पेअर्स अँड दोज आर ट्विस्टेड, म्हणजे त्यांना असा पिळा दिलेला असतो म्हणून त्याला ट्विस्ट म्हणतात. तर याची लो कॉस्ट आहे, म्हणजे हे कमी किमतीमध्ये उपलब्ध होणारं केबल आहे. त्यानंतर इन्स्टॉलेशन इन्फ्रास्ट्रक्चर, याची स्पीड सुद्धा कमी आहे, परंतु एक जुन्या काळामध्ये म्हणा किंवा आताच्या काळामध्ये हे केबल वापरलं जातं. 300 बीट पर सेकंड पासून 100 MBPS पर्यंत याची स्पीड आहे. तर तुम्हाला इंटरनेटची स्पीड किंवा डेटा वाहून नेण्याची स्पीड याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. तर बीट्स पर सेकंड आणि मेगाबाईट पर सेकंड असं ह्या केबल मार्फत वहन केलं जाऊ शकतं. 100 MBPS पेक्षा ह्याची जास्त कॅपॅसिटी नाही. म्हणजे आपण पुढचं केबल बघू. तर त्यामध्येच एक DSL आहे, म्हणजे हे जे केबल कनेक्ट केलेलं आहे, तर ते DSL टेक्नॉलॉजी म्हणजे डिजिटल सबस्क्रायबर लाईन या कन्सेप्टद्वारे आपल्याला इंटरनेट किंवा मोडेम मार्फत आपल्या कम्प्युटरपर्यंत इंटरनेट नेऊन घेण्याचं काम केलं जातं. तर हे DSL या पद्धतीनं वर्क करतं. हे आपण बघतो टेलिफोन पोल्स आहे, त्यामार्फत इथं इंटरनेटचा आपल्या घरामध्ये रिसिव्हर आहे, तो मोडेमला किंवा रूटरला जोडला जातो. त्यामार्फत इथं संगणक, टेलिफोन, लँडलाईन, मोबाईल या अशा पद्धतीच्या गोष्टी त्याला जोडल्या जातात आणि आपल्या घरापर्यंत इंटरनेट या पद्धतीत वाहून जातं. पुढचा केबलचा प्रकार आहे कोॲक्सियल केबल. हा तुम्ही नक्कीच पाहिला असेल. टीव्ही केबलला याद्वारे कनेक्शन दिलं जातं. हे सुद्धा अत्यंत वेगवान असं ट्विस्टेड पेअर केबल पेक्षा एक जास्त गती यायची.
550 Mbps पर्यंत याची स्पीड आहे आणि हे ट्विस्टेड पेअर केबल पेक्षा थोडंसं महाग आहे. त्यानंतरचा प्रकार आपण बघू फायबर ऑप्टिक. सध्या ही टेक्नॉलॉजी अत्यंत जास्त प्रमाणामध्ये सगळीकडे दिसत आहे. प्रत्येकाला डेटा किंवा कोणतंही काम लवकर होण्यासाठी या केबलचा वापर केला जातो. पाहतात तुम्ही की इथं बरेचसे केबल्स आहेत आणि त्याला इथं फायबरचे एक मटेरियल वापरलेलं आहे आणि खूप सारे केबल्स कनेक्ट आहेत. म्हणजे हे केबल जे आहे ते 500 kbps पासून 30 Gbps पर्यंत डेटा वाहून घेतं आणि हे नक्कीच आपल्या मागचे जे 2 केबल पाहिले आपण त्याच्यापेक्षा थोडंसं कॉस्टली आहे, थोडंसं महाग आहे, परंतु याची स्पीड ही अत्यंत जास्त आहे मागच्या 2 केबल पेक्षा. तर सध्या आपल्या इकडं आपण ऐकलं असेल की जिओ फायबर किंवा एअरटेल फायबर, तर हे त्यानंतर BSNL सुद्धा ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताना आपल्याला दिसते. त्यानंतर आपण ट्रान्समिशन स्पीड बद्दल पाहू की BPS, मग हे तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितलं आणि की बीट्स पर सेकंड आणि मेगाबाईट पर सेकंड आणि गिगाबाईट पर सेकंड अशा पद्धतीच्या स्पीड्स आहेत.